उडदाची, ती पण साफ करून घेऊ कारण उडदाचे पापड सुद्धा आपल्याला बनवायचे आहेत। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। सर्वांना गुड मॉर्निंग। सकाळच्या 9:30 वाजलेले आहेत। आंघोळ वगैरे झालेले आहे। आज मी केस धुतलेले आहेत, म्हटलं संडे आहे त्यामुळे केस धुवून घेतलेले आहेत। आता किचन मध्ये आले, त्यानंतर शेगडी पेटवलेली आहे। दूध एका साईडला तापत ठेवलेला आहे, एका साईडला चहा ठेवलेला आहे। आता आपण चहा ठेवलेला आहे त्यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकू। मी रोज सकाळी गरम पाणी 1 ग्लास पीत होती, पण आता गरम पाणी पीत नाही कारण गरमी चालू झालेली आहे, खूप गरम होते। त्यामुळे मी मटक्यातलं थंड पाणीच प्यायला लागलेले आहे। तर 1 ग्लास मटक्यातलं थंड पाणी पिते तर खूप छान मटका आपला थंड होतोय। मस्त मटका आपला थंड व्हायला लागलेला आहे। आपण काल घासला त्यामुळे खूप थंड पाणी होते। गरमीचं गरम पाणी प्यायचं म्हटल्यानंतर नको वाटतं, त्यामुळे मी आता थंड पाणीच पिते 1 ग्लास। गरम पाणी प्यायलेलं चांगलं असतं कारण ॲसिडिटी होत नाही, त्यामुळे गरम पाणी प्यावं। रोज कोमट पाणी प्यायलेलं चांगलं असतं। आता तर मी प्यायला लागलेले आहे 8 दिवस झालं थंड पाणी। हाय हॅलो नमस्कार, परत एकदा माझ्या YouTube मराठी चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आहे रविवार, तर आज मी 9 वाजता उठलेले आहे कारण म्हटलं संडे आहे, सर्वांना सुट्टी आहे आणि मुलं पण रात्री गेलेली आहेत मामाच्या इकडे। मामा रात्री त्यांना म्हटला तुम्ही चला आज माझ्याकडे संडे आहे, त्यामुळे म्हणून गेलेले आहेत राहायला रात्री। तर दादांचं आणि माझं दोघांचाच स्वयंपाक करायचा आहे। तर चहा पण ठेवलेला नाही, अजून 9:30 वाजून गेलेले आहेत। तुम्हाला दाखवतेच मी, अजून आपलं काहीच काम झालेलं नाही। इथनं पुढे आता कामाला चालू करायचं आहे। तर चला तर आपल्या कामाला सुरुवात करू आपण। चहा झाला की मी लगेच चहा घेतला, त्यानंतर दादा पण तुमची देवपूजा करत आहेत, मी इकडे भाकरी घालत आहे। तर भाकरी अगोदर घालून घेते, त्यानंतर काही भाजी वगैरे करायची अजून योजना नाही केलेली आहे। तर पुढे बघू काय भाजी करायची। सुकी भाजी एकच करायची आहे कारण पातळ भाजी आहे, त्यामुळे एकच भाजी मी करणार आहे। तर भाकरी 2 मस्त अशा घालून घेते। मिस्टरांनी देवपूजा वगैरे करून घेतली, त्यानंतर त्यांना चहा सुद्धा गरम करून दिला। तर 2 भाकरी पण मी केलेली आहेत। आता ह्यात भाकरी आहेत त्या आता भाजून घेते। तर तव्यामध्येच मी भाकरी भाजून घेते। तर मस्त अशा खरपूस भाकरी भाजून घेते तव्यामध्ये, गॅसवरती वगैरे भाजून घेत नाही। तर बघा किती मोठ्या भाकरी भाज्या आहेत। उलटताना पण मी हातावरतीच उलटते। भाकरी टाकली की लगेच पाणी लावायचं आणि पाणी सगळं ते आटलं की आपण पलटी करून घ्यायची। तर आता मी पलटी करून घेते भाकरीला। तर हातावरती घेऊन मी पलटी करते। ज्यावेळेला आपण भाकरी तव्यामध्ये टाकतो त्यावेळेला गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे आणि ज्यावेळेला आपण पलटी करून भाकरी ठेवतो त्यावेळेला मीडियम गॅसवरती आपल्याला भाकरी भाजायची, म्हणजे खरपूस अशी छान भाकरी फुगली जाते। तर बघा माझी टम्म अशी कशी फुगते भाकरी, तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे भाकरी आपली। तर आता अशी चांगली भाजून घेऊ तव्यामध्येच। आता आपल्या भाकरी पण झालेल्या आहेत। त्यानंतर आता मी भाजी गरम करत ठेवलेली आहे। तर रात्रीची थोडीशी भाजी होती ती गरम करून घेते। तर भाजी सुद्धा गरम झाली, त्यानंतर म्हटलं तवा उतरलेला आहे, थंड झालेला आहे, तवा ठेवून घेऊ। तर विचार करत होती काय करायचं भाजीला। तर अंडी आहेत फ्रीजमध्ये 2-3, तर म्हटलं पोळ्या भाजाव्या, त्यामुळे अंडी भाजून घेते। इथे मी बारीक साईजचा 1 कांदा घेऊन बारीक चिरून घेतला, त्यानंतर मूठभर कोथिंबीर घेऊन ती पण बारीक चिरली आणि 3 अंड्याची पोळी भाजायची आहे। तर 3 अंडी एकत्रच फोडून टाकत आहे। तर आता लाल तिखट आहे ते पण आपल्याला 1 चमचा टाकायचं आहे। तर याच्यामध्ये लाल तिखट मी 1 चमचा टाकलेला आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू। आता मीठ टाकल्याच्या नंतर हे चमच्याने बारक्या सगळं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे अंडी आणि कांदा एकत्र होऊन जातो। त्यामुळे सगळं हे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। तर मस्त असं हलवलेलं आहे। आता आपला तवा पण गरम झालेला आहे, तव्यामध्ये तेल टाकून घेऊ। तव्यामध्ये तेल 2 पळ्या टाकलेल्या आहेत। तवा गरम झालेला आहे त्यामुळे तेल सुद्धा आपलं लगेच गरम झालं। आता मी पोळी सोडून घेते। तर पोळी सोडता वेळी गोल अशी सोडायची आहे, कारण वरच्या भागापासून खालीपर्यंत सोडत न्यायची, म्हणजे खोलगट तवा असल्यामुळे ती खाली खाली उतरली जाते। तर मस्त अशी एकसारखी करून घ्यायची आहे चमच्यानी। तर बारक्या चमच्यानी मस्त अशी करून घेतली। तर मीडियम गॅस करून 10 ते 15 मिनिटं चांगली ही पोळी भाजून दिली, त्यानंतर उलटलेली आहे। मस्त अशी पोळी भाजलेली आहे बघा, मस्त खरपूस अशी 20 मिनिटं चांगली पोळी भाजून घेतली। तवा गरम आहे त्यामुळे म्हटलं बटाट्याची भाजी रात्रीची थोडीशी राहिलेली होती ती सुद्धा या तव्यामध्ये म्हटलं गरम करून घ्यावी, म्हणजे आंबायची नाही। तर मस्त अशी बटाट्याची भाजी गरम करून घेतलेली आहे। त्यानंतर म्हटलं आता भात पण राहिलेला आहे रात्रीचा, तो पण फ्राय करावा। आता हळद टाकली, त्यानंतर गरम मसाला टाकला, धना पावडर थोडीशी टाकली आणि भात फोडून
त्या तेलामध्ये टाकून आता मिक्स करून घ्यायचा. तर मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे भाताला. आता आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर चला जरा हॉलमध्ये जाऊ. खूप गरम झालेला आहे, गरमी तर खूप वाढलेली आहे. जरा हॉलमध्ये जाते. तर स्वयंपाक सगळा झाला. त्यानंतर म्हटलं थोडंसं फॅन खाली उभं राहावं, कारण खूप गरम झालेलं होतं. सकाळी केस धुतलेले तसाच टॉवेल बांधलेला होता केसांना, तो काही सोडलाच नव्हता. म्हटलं जर सोडला तर केस सगळे गळून जातील, त्यामुळे सोडलाच नव्हता. तर म्हटलं आता स्वयंपाक झालेले आहे तर बाहेर जाऊन केस वगैरे पुसून काढले, त्यानंतर क्लिप लावली. तर हे बघा दादा तुमचे जेवण करून निघालेले आहेत कंपनीत. तर दादाने मिस्टर वगैरे कामावरती गेलेले आहेत. आपलं पण काम करायचं आहे, भांडे घासायचे आहेत, लादी पुसायची आहे आणि कपडे पण धुवायचे आहेत. तर 12:30 वाजलेले आहेत, कारण खूपच लेट झालेली आहे. आज संडे म्हणून संडे तर खूपच लेट झाला माझा. मुलं पण नाही, स्वयंपाक पण जास्त नाही आणि मुलं नाही घरामध्ये, त्यामुळे मला करमना पण झाले आहे. कारण रोजची सवय आहे मुलांची, ते असं काहीतरी राहिल्यागत, आवाज न आल्यागत, घरात एकदम शांत वातावरण झालेलं आहे. आणि मुलं लहान असल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, कारण मुलांचं सारखं बोलणं चालू असतं आणि एकदम शांत वातावरण सवय नाही, त्यामुळे असं म्हणजे मुलांची सारखी आठवण येते. सवय आहे मुलांची. ती गेलेली आहेत मामांच्या इकडे, आता येतील दुपारी. तर चला आपण भांडी घासून घेऊ. मिस्टर वगैरे जेवण करून गेले. त्यानंतर थोडंसं तुमच्याबरोबर बोलली. त्यानंतर किचनमध्ये येऊन म्हटलं भांडी घासावीत, कारण भांड्याचा पसारा पण पडलेला होता. कारण स्वयंपाकापासून ते जेवण केल्यापर्यंत सगळी भांडी घासायची होती. तर भांडी सगळी मी घासून घेते आणि किचन शेगडी पण धुवायची आहे आपल्याला, किचन धुवायचं आहे. तर सगळं मी धुवून घेते. आता सर्व किचन आहे तो स्वच्छ क्लीन करून घेतला. त्यानंतर कपड्याने पण पुसून घेतला, कारण किचन मला एकदम क्लीन कोरडा लागतो. कारण पाणी काढलं आणि लगेच कपड्याने सुक्यात पुसला म्हणजे लगेच पाणी सुकून जातं आणि किचन सगळा कोरडा होऊन जातो. तर आता बाहेरचा पण ओटा धुवायचा होता, तर म्हटलं बाहेरचा ओटा धुवून घेते, कारण ऊन पण खूप लागत होतं. तर म्हटलं उन्हाने सुकून जाईल लवकर, त्यामुळे बाहेरचा ओटा धुवून घेते. जो माझा हा बाहेरचा ओटा आहे त्या ओट्याला सफेद लादी लावलेली आहे आणि समोर आमच्या लादीही निघालेली आहे, त्यामुळे सगळा धुळा आहे त्या या लादीवरती येऊन बसतो, कट्ट्यावरती येऊन बसतो आणि सारखा मला झाडू मारावा लागतो. आणि सकाळचं तर धुवावंच लागतं पाण्याने, जर पाणी नसलं तरी सुद्धा धुवावं लागतं. थोडं पाणी घेऊन तरी धुवावं लागतं, कारण वाईट लादी असल्यामुळे ते घाण दिसतानी. त्यामुळे मी रोज धुवूनच घेते ओटा, पुसून कधी घेत नाही. पुसून कधीतरी पाणी नसल्यानंतर घेते. आता ओटा पण धुवून घेतला. त्यानंतर म्हटलं आता कपडे धुवून घ्यावे. कामाला स्टॉप करायचा नाही. कामाला स्टॉप नाही केला की काम आपलं लवकर होऊन जातं. आज माझे कपडे पण खूप आहेत, कारण संडे आहे, त्यामुळे मुलांचे स्कूलचे युनिफॉर्म वगैरे असतात, किंवा गरमी पण आहे त्यामुळे 1-2 ड्रेस मुलांचे होतात गरमीतून, त्यामुळे खूपच कपडे आहेत. तर कपडे धुवून घेते. त्यानंतर तुमच्यासोबत मुलांचे युनिफॉर्म सफेद असले ना स्कूलचे तर निघत नाहीत, त्यामुळे रिनाला वापरायचा. रिनाला खूप चांगला आहे. बनियन रिनाला किंवा व्हाईटवाला रुमाल असतो, काय असतो, नॅकपिन असतो, तो सुद्धा आपण रिनाल्यामध्ये घालायचा, म्हणजे खूप छान निघतो. रिनाल्याने व्हाईट कपडे असतात ना त्याच्यावरती चमकच वेगळी येते, पांढरे शुभ्र एकदम दिसतात. त्यामुळे रिनाल्यामध्ये घालून तुम्ही नक्कीच धुवा. तर माझी कपडे पण आता झालेले आहेत बघा, सुकत टाकून येते. कपडे वगैरे धुवून घेतली, ओटा बाहेरचा धुतला, त्यानंतर लादी पण पुसून घेतली, कपडे सुकत टाकून आली. आता मी तांदूळ साफ करून घेते आणि डाळ पण उडदाची आहे ती साफ करून घेते, कारण आता उद्यापासून आपल्याला उन्हाळ्याच्या वस्तू बनवायला पूर्वतयारी करून घ्यायची आहे आजच. तर दळाई पण द्यायची आहे. डाळ मी उद्या सुकवणार आहे, पण तांदूळ तर मी आज दळून आणणार आहे, त्यासाठी तांदूळ साफ करून घेते. म्हणजे पूर्वतयारी असली म्हणजे सकाळच आपल्याला लवकर लगेच करता येतं. त्यासाठी मी आता सगळी तयारी करत आहे आत्ताच.
म्हणजे संध्याकाळी दळून घेऊन यायचं आणि त्यानंतर मग उद्या सकाळ नाही तर कुरवड्या बनवायच्या आहेत तांदळाच्या. तर हे राशनचं तांदूळ घेतलेले आहेत, ते राशनचं तांदूळ आहे ते साफ करून घेऊ आणि दळून आणायचं आहेत आपल्याला. तर 5 किलो राशनचं तांदूळ मी दळून आणणार आहे चक्कीतून. मग साफ करून घेते अगोदर आणि मग दळून आणते. तांदळामध्ये एवढी पण घाण नाही, पण आपली स्वच्छ करून दिलेलं चक्कीत दळायला बरं असतं, कारण खडा वगैरे असला काय असला तर मग निघून जातो. त्यामुळे तर साफ करून द्यायचं, तसंच द्यायचं नाही. ही डाळ पण आहे उडदाची, ती पण साफ करून घेऊ, कारण उडदाचे पापड सुद्धा आपल्याला बनवायचे आहेत. पण डाळ उद्या मी वाळवणार आहे आणि त्यानंतर दळून आणणार आहे. तर साफ पण करून ठेवते आता, म्हणजे उद्या सुकवायला बरं पडेल आपल्याला. उडदाची डाळ पण आपण साफ केलेली आहे. त्यानंतर हे तांदूळ पण 5 किलो साफ केले. आता तांदूळ संध्याकाळी दळून आणू आणि उडदाची डाळ उद्या सुकत घालून उद्या संध्याकाळी दळून आणायची आहे. तर चला, झालेलं आहे माझं काम. आता घरातलं काम सगळं माझं झालेलं आहे. आता व्हिडिओचा एंड मी इथंच करते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.